नमस्कार मंडळी. तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही असा एक संत सद्गुरू बाळूमामांचा चमत्कारिक अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फार मोठी दैवी शक्ती, हे संपूर्ण ब्रह्मांड व्यापी शक्ती म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा. चराचरात त्या भगवंताचं अस्तित्व आहे. मंडळी, संत सद्गुरू बाळूमामा दिसायला तर सामान्य माणूस, परंतु या सामान्यपणाच्या व्याप्तीची कवाड बंद झाल्यावर तो एक चमत्कार घडतोय, आज सुद्धा घडतोय, की तो सामान्य पोशाखामधला तो दैवी माणूस संत सद्गुरू बाळूमामा आज सुद्धा भक्तांना आशीर्वाद देतोय. मंडळी, अगदी कमरेला धोतर गुंडाळलेलं, डोक्यावरती फेटा, हातामध्ये काठी, खांद्यावरती घुंगडं आणि पांढरा थोडासा पिवळसर रंगाचा मळकट रंगाचा अंगरखा, आणि हाच तो संत सद्गुरू बाळूमामांचा पोशाख. या साध्या पोशाखातला देव आज भक्तांच्या नवसाला पावतोय, भक्तांच्या अडचणी दूर करतोय. मंडळी, हा प्रसंग, हा अनुभव ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकून जाईल. तुम्ही बोलाल, हे असंही घडू शकतं? मंडळी, त्या मुलीसोबत नेमकं काय झालं, नेमकं काय घडलं ते आता आपण बघूयात. त्याच्यापूर्वी तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. जय बाळूमामा. मंडळी, आपण फार दिवसानंतर, खूप दिवसानंतर भेटतोय. त्याच आत्मीयतेने तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. चला बघूया संत सद्गुरू बाळूमामांचा चमत्कार. मंडळी, तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच मला किंवा पहिल्यांदाच या चॅनलला पाहत असाल, तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका. जे कुठंच तुम्हाला बघायला भेटणार नाही ते आपल्या चॅनलमध्ये बघायला भेटेल. हो, याची गॅरंटी मी देतो. मंडळी, देव, ती दैवी शक्ती, ती ब्रह्मांड व्यापी शक्ती संत सद्गुरू बाळूमामा, अनेक भक्तांच्या जीवनाचं कल्याण झालेलं आहे. होय मंडळी, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये असणाऱ्या अंधकाराला दूर करण्यासाठी तो दिसणारा आशेचा एक किरण म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा. सामान्यपणाच्या व्याप्तीची सगळी कवाड दारं बंद झाल्यानंतर होणारा घडणारा साक्षात्कार म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा. या विज्ञानाच्या सुद्धा अंधकारामध्ये, होय, हे जरी विज्ञान इतकं तंत्रज्ञान पुढे गेलं असेल तर काहीतरी अंधकार आहे. आणि या विज्ञानाच्या अंधकारामध्ये सुद्धा काहीतरी, जिथं अशक्यच आहे तिथं आशेचं एक नवीन किरण दिसणार, आणि तो किरण म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा. बघा मंडळी, संत सद्गुरू बाळूमामांचे अनेक लोकांच्या जीवनामध्ये अनेक नाना प्रकारचे अनुभव आलेले आहेत. परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो, की अनेक लोक बोलतात की मी देवदर्शन करतो, फार देवाची सेवा करतो, परंतु देव आम्हाला अशा पद्धतीने कधी प्रकट होऊन दर्शन देत नाही, देव कधी मला भेटलाच नाही. मंडळी, एक गोष्ट सांगू, तुम्हाला ऐकायला थोडंसं चुकीचं वाटेल आणि थोडंसं वादग्रस्त वाटेल. आपण कितीही देवदेव करा, परंतु एक गोष्ट तितकीच सत्य आहे की पूर्वजन्मीचं काहीतरी प्रारब्ध असल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये देवाची प्रचिती येत नाही. पूर्वजन्मीचं काहीतरी प्रारब्ध असल्याशिवाय देव माणसाला दिसत नाही, देव आपल्याला भेटत नाही. माऊली, खरं सांगतो, काही जणांना चुकीचं वाटेल, परंतु हे तितकंच सत्य आहे, तितकंच तथ्य आहे. आता या मुलीसोबत नेमकं काय घडलं, बाळूमामांचा कशा पद्धतीने भला मोठा चमत्कार घडला, तेही तुम्हाला सांगतो. त्याच्यापूर्वी अगदी मोजकं थोडंसं बोलतो. मंडळी, सध्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचा भक्तवर्ग हा फार मोठा आहे. गरीब, श्रीमंत, दीनदुबळे, अगदी अब्जाधीश, कोट्याधीश श्रीमंत लोक सुद्धा बाळूमामांच्या आणि स्वामी समर्थांच्या चरणाजवळ झुकतात. मंडळी, विशेषतः स्वामी समर्थ महाराजांचा वर्ग, महिला उपासक किंवा महिला भक्त ह्या जास्त आहेत, आणि ते स्वामी समर्थ महाराजांचे सगळेजण सेवा करतात, गुरुचरित्राचं पारायण करतात, फार देवदेव करतात, स्वामी समर्थांची तपस्या करतात. परंतु अनेक जण शेवटी निराश होतात आणि बोलतात, एवढं सगळं काही केलं, इतकं स्वामी स्वामी केलं, परंतु स्वामी मला भेटले नाहीत. फार वाईट वाटतं हो, इतकी सेवा केली आम्ही, फार इतकं केलं, इतकं स्वामींसाठी पळालो, उठल्यापासून झोपेपर्यंत सतत नामस्मरण केलं, परंतु देव काय भेटला नाही. मंडळी, देव भेटतो, देव दिसतो, परंतु पूर्वजन्मीचं काहीतरी प्रारब्ध लागतं, काहीतरी सुकृत लागतं, तरच देव भेटतो. मंडळी, अनेक उदाहरणं अशी आहेत. मी हे काही सगळं काही मत मांडतो, हे माझं वैयक्तिक मत नाही, तर लोकांच्या परीक्षणामधून, या समाजामध्ये वावरत असताना आलेल्या केलेल्या अभ्यासामधून हे सगळं काही बोलतोय. मंडळी, देव भेटतो, नास्तिकाला सुद्धा देव भेटतोय. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज
ज्या ज्या लोकांना ज्या माणसानं कधी स्वामींचं मुखामध्ये नाव सुद्धा घेतलं नाही, त्या सुद्धा माणसाला स्वामी समर्थ महाराजांनी प्रचिती दिलेली आहे, त्या सुद्धा भक्ताला प्रकट होऊन दर्शन दिलेलं आहे. मंडळी, संत सद्गुरू बाळूमामा यांच्याबद्दल याच्या व्यतिरिक्त काही वावगं किंवा वेगळं नाही, की अनेक भक्तांना असे अनुभव आलेले आहेत की ते नास्तिक होते, देव मानत नव्हते, परंतु अशा पद्धतीने स्वामी समर्थ महाराजांनी साक्षात्कार घडवून आणला, किंवा आदमापूरच्या संत सद्गुरू बाळूमामांनी साक्षात्कार चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडवून आणला, की सगळं काही जीवन बदलून गेलं. मंडळी, थोडक्यातच माझा बोलायचा उद्देश किंवा सांगायचा हेतू काय ते तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. सॉरी, तर माफ करा मंडळी. विशेष म्हणजे सांगायचा एक हेतू माझा, सांगायचं तात्पर्य असंच की कितीही देवदेव करा, पूर्वजन्मीचं काहीतरी प्रारब्ध असेल, पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत असेल, तर मात्र तुम्ही देव जरी मानत नसला तरी सुद्धा तो देव तुम्हाला भेटेल, तरी सुद्धा तो देव तुम्हाला दिसेल. अनेक लोकांच्या अनुभवानुसार मी सांगतोय. तर बघा मंडळी, संत सद्गुरू बाळूमामांचा एक अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. एक श्रीमंत घरची मुलगी, आणि अगदी मोठ्या घरी तिचं लग्न सुद्धा झालेलं होतं. लग्नाला 3-4 वर्षे झालेली होती, आणि तिच्यासोबत घडला आदमापूरच्या संत सद्गुरू बाळूमामांचा एक चमत्कार. मंडळी, त्या मुलीनं कधी बाळूमामांचं दर्शन घेतलेलं नव्हतं, म्हणजे कधी आदमापूरला वगैरे गेलेली नव्हती, कधी संत सद्गुरू बाळूमामांच्या ज्या मेंढ्या असतात तर त्या मेंढ्यांच्या कळपामध्ये गेलेली नव्हती, मामांच्या तळावरती गेलेली नव्हती. मग मामाने कसा काय साक्षात्कार घडवून आणला ते आता मात्र तुम्हाला सांगतो. अहो माऊली, काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत असेल, काहीतरी पूर्वजन्मीचीच पुण्याई असेल, ते प्रारब्ध असेल, आणि त्या गोड प्रारब्धामुळं, त्या सुकृतामुळंच तिच्या जीवनामध्ये साक्षात संत सद्गुरू बाळूमामांनी चमत्कार घडविला, प्रचिती दिली. नेमकं घडलं काय, तर मंडळी, फार श्रीमंत घरची मुलगी, तिला देवधर्म वगैरे काही जास्त माहीत नव्हतं, आणि विशेष म्हणजे बाळूमामांबद्दल तिला काहीच काडीचीही माहिती नव्हती. प्रत्यक्ष त्या मुलीने, प्रत्यक्ष त्या महिलेने सांगितलेला हा अनुभव आहे. तर मंडळी, रात्रीचं एके दिवशी तिला स्वप्न पडतं किंवा भास होतो, असं बोललं तरी काय हरकत नाही, की एक व्यक्ती तिच्या दारामध्ये येतो. भला मोठा तिचा बंगला असतो, दारामध्ये तो व्यक्ती येतो, ही अंगणामध्ये दारामध्ये बाहेर बसलेली असते सोफ्यावरती, आणि अगदी एक कोणीतरी धनगरी रूपामधला माणूस येतो. खांद्यावरती घोंगडं असतं, डोक्यावरती फेटा असतोय, कमरेला धोतर गुंडाळलेलं असतंय, हातामध्ये काठी असते, आणि थोडासा मळकट रंगाचा अंगरखा असतोय. तो व्यक्ती पुढे येतो आणि बोलतो की पोरी, थोडंसं पाणी देतेस नव. आता मंडळी, कोणीतरी मेंढपाळ कोणीतरी आलेला आहे असं म्हणून त्या व्यक्तीला पाणी देण्यासाठी ती मुलगी घरामध्ये जाते. तांब्याभर पाणी घेऊन बाहेर येते, आणि त्या माणसाच्या, त्या व्यक्तीच्या ती हातामध्ये देते. आणि काय आश्चर्य मंडळी, तो व्यक्ती अगदी तो तांब्या घाटा 2-3 घोटामध्ये संपवून टाकतो. तांब्या परत खालती ठेवतो. आता खालती ठेवलेला तांब्या ही मुलगी परत उचलते घरामध्ये ठेवण्यासाठी, आणि जात असताना तो व्यक्ती बोलतो, त्या धनगरी पोशाखामधला तो व्यक्ती बोलतोय की पोरी, मोठी संस्कारी दिसतेस नव, त्या पांडुरंगाची सेवा कर, तुला काय बी कमी पडणार नाही, त्या पांडुरंगाचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे बघ, त्या पंढरीच्या पांडुरंगाचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी असतोय बघ. असा तो धनगरी पोशाखामधला तो माणूस बोलला, आणि पुढती जाऊ लागला, आणि अचानकपणे थांबला, आणि पाठीमागे वळून आला, आणि बोलला की पोरी, तुझा हात पुढे कर. असं बोलून कमरेला असणाऱ्या त्या बटव्यामधला, त्या पिशवीमधला चिमूटभर भंडारा काढला, आणि त्या मुलीच्या तळ हातावरती ठेवला, आणि सांगितलं की हा भंडारा हाय, कायम तुझ्या सोबत ठेव, तुला काय बी कमी पडणार नाही. मंडळी, त्या मुलीच्या हातामध्ये तांब्या होता. बघा, त्या मुलीच्या हातामध्ये तांब्या होता, आणि अचानकपणे तो जो व्यक्ती आहे तो थोडासा पुढे चालत गेला, आणि परत दिसेनासा झाला. आता ही जी मुलगी आहे, हिला नेमकं स्वप्न पडलेलं होतं की भास होत आहे, तिला सुद्धा समजत नाही. ती जागी झाली, बाजूला होते, दारामध्येच ती होते, आणि खरोखरच तिच्या हातामध्ये तांब्या होता. आणि अचानकपणे म्हणजे एकदम दचकल्यासारखं तिला झालं. हातामधला तांब्या काही सुटला नाही, परंतु तळ हातामधला तो भंडारा जो आहे, ती हळद आहे, तर ती खाली सांडल्यासारखं तिला जाणवलं. हाताला पिवळसर जाणवत होतं. तिनं खालती बघितलं तर त्या उंबऱ्याच्या बाजूला
ते हळद तो भंडारा थोडासा चिमूटभर सांडलेला होता. तिच्या हातामध्ये तांब्या तसाच होता. अक्षरशः तिच्या मंडळी अंगावरती काटा उभा राहिला की हा सगळा काय प्रसंग असेल, नेमका काय प्रसंग असेल तिला समजेना असं झालं. आता शेवटी कोणीतरी स्वप्नामध्ये येऊन तो काहीतरी अंगारा काहीतरी भंडारा दिलाय. तो सांडलेला भंडारा तिने एक पेपरचा तुकडा घेतला, त्याच्यावरती भरला आणि तो एका कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये बांधून ठेवला. तिच्या हातामध्ये जसाच्या तसा तांब्या होता त्या व्यक्तीला पाणी दिल्याचा. परंतु तिला माहित नव्हतं की कोण होता तो माणूस, कोण होता तो एकदम गरीब साधे आणि एकदम सरळ अशा पोशाखामधला तो व्यक्ती. एकदम गावरान बोलणे, गावरान भाषा. आता तिला काही समजेना. तिनं तांब्या वगैरे ठेवला. रात्र होती. दुसरा दिवस उजाडला आणि दुसरा दिवस उजाडल्यानंतर त्या मुलीनं तिच्या आईला आपल्या माहेरी फोन केला आणि विचारलं की असं असं मला स्वप्न पडलं होतं आणि खरोखर स्वप्नामध्ये घडल्याप्रमाणे माझ्या हातामध्ये जसाच्या तसा तांब्या होता. स्वप्नामध्ये येऊन दिलेला तो भंडारा माझ्याकडून नकळत सांडला. खरोखरच माझ्या स्वप्न होतं, भास होता, भ्रम होतं की सत्य होतं तिला काहीच माऊली समजत नव्हतं. परंतु जे काही होतं ते मात्र मन हेलावून टाकणारं होतं. कारण साक्षात त्या ब्रह्मांडव्यापी शक्तीनं, त्या दैवी शक्तीनं बाळूमामाने तिला प्रत्यक्षपणे दर्शन दिलेलं होतं असं बोलायला हरकत नाही. त्या आईच्याही काही लक्षामध्ये आलं नाही मंडळी. त्या मुलीनं नंतर मावशीला फोन केला. ग्रामीण भागामध्ये तिची मावशी होती, थोडीशी गरीब परिस्थितीतली होती आणि तिला बाळूमामांबद्दल बरीच काही माहिती होती. त्या मावशीनं त्या मुलीला सांगितलं की अगं साक्षात तो परमेश्वर तुला भेटून गेलाय. तू जा, एकदा तुझ्या नवऱ्याला घे, सासू सासरच्यांना घे आणि एकदा आदमापूरला जा. तुला सगळं काही समजेल. तुला पडलेलं स्वप्न, त्या स्वप्नाचं कोडं काय ते सगळं काही उलगडेल. मंडळी आता झालं, दिवसामागून दिवस निघून गेले. अगदी 2-3 महिन्यानंतर त्यांना परत आदमापूरला जायचा योग आला. आवर्जून ते सगळे काही आदमापूरला गेले. मंडळी ही जी मुलगी आहे ही त्या ठिकाणी आदमापूरला गेली. बघते तर काय तिच्या अंगावरती अक्षरशः मंडळी काटा उभा राहिला. कारण तिच्या स्वप्नामध्ये जो कोणी व्यक्ती आलेला होता, जो कोणी वयस्कर माणूस, कमरेला धोतर गुंडाळलेला, खांद्यावरती घुंगडी, हातामध्ये काठी आणि अशा धनगरी पोशाखामधला जो कोणी व्यक्ती होता ते पाहून मात्र तिच्या अंगावरती काटा उभा राहिला. ती गाडी आदमापूरच्या दिशेने गेली. आदमापूरमध्ये जाऊन थांबली. बघते तर काय एक पोस्टर होता त्या मंदिराच्या बाहेर, म्हणजे बाळूमामांचा एक फोटो फ्रेम होती. बघते तर काय मंडळी तिच्या पायाखालची जमीन सरकून गेली. हुबेहूब संत सद्गुरू बाळूमामाच तिच्या स्वप्नामध्ये आलेले होते. ते स्वप्नामध्ये आलेला व्यक्ती, त्याचा चेहरा तिच्या पूर्णपणे लक्षामध्ये होता. त्या व्यक्तीचा पोशाख तिच्या पूर्णपणे लक्षामध्ये होता. तिने आदमापूरमध्ये संत सद्गुरू बाळूमामांचा फोटो बघितला आणि मंडळी तिच्या डोळ्यामध्ये घळघळ अश्रू आले की हेच ते बाळूमामा, हेच ते बाळूमामा. ती पोरगी उद्गारली, ती बोलली की हेच ते बाळूमामा, हेच माझ्या स्वप्नामध्ये आलेले होते. बघा मंडळी, कधी मामांचं नाव तिच्या ध्यानामध्ये नाही, तिच्या मनामध्ये नाही ना, बाळूमामांबद्दल काहीच माहिती नाही. आणि असं असताना मामाने तिच्यासोबत काहीतरी साक्षात्कार घडवून आणला. मग मी मगाशी तुमच्यासोबत बोललो होतो एक गोष्ट की देव आपल्याला देवाची सेवा फक्त केल्यामुळे भेटत नाही, तर पूर्वजन्मीचं मंडळी बोलताना सुद्धा काही माझे शब्द फुटत नाहीत की पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत, काहीतरी प्रारब्ध असल्याशिवाय देव आपल्याला प्रचिती देत नाही. हे तितकंच सत्य. तुम्ही देव माना अगर न माना, देवावरती श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा अगर नका ठेवू, परंतु तुमचं जर पूर्वजन्मीचं प्रारब्ध असेल तर तुम्ही नास्तिक असला तरी सुद्धा तो भगवंत, तो ईश्वर तुम्हाला कोणत्या तरी रूपामध्ये येऊन भेटेल. फक्त ते भेटणं आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ते देवाचं अस्तित्व आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे की होय, ती ब्रह्मांडातली सर्वोच्च शक्ती, ती शक्ती आज मला प्रचिती देत आहे, तिचा अनुग्रह देत आहे, हे आपल्याला मात्र समजलं पाहिजे. तर चला मंडळी, आता आपल्या सगळ्यांचा निरोप घेतोय. आता भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. जय बाळूमामा. श्री स्वामी समर्थ.